सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. जसं नाव आहे प्राचीज मिनिवर्स. तर तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून तर समजलंच असेल की हा ब्लॉग कशावरती आहे. तर येस, हा ब्लॉग आपला पूर्णपणे बाप्पाच्या आगमनावरती आहे, ज्याची आपण पूर्ण वर्ष सगळ्यांनी वाट बघितली ह्या दिवसाची. आणि फायनली 1 2 3 दिवस राहिलेत असं करत करत आज फायनल तो दिवस आलाय. तर आज बाप्पाचं आगमन आहे आणि तुमच्यासारखी मी पण खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि तुम्हाला पाठी वगैरे आवाज तर येतच असतील, बाप्पाची गाणी वगैरे लागले सकाळ सकाळी. इतकं छान वाटतं ना, खरंच खूप छान वाटतं. तर माझे 2 मामा आणि आमचा बाबू म्हणजे माझा छोटा भाऊ, तर ते सगळे गेलेत बाप्पाला म्हणजे बाप्पाला घेऊन येण्यासाठी. तरी आम्हाला सगळं घरातलं सगळं आवरून वगैरे आम्हाला पण जायचं तिथे. तर ते घेऊन येणार आहेत. तर आमची अर्धी गुर्दी कामं झाल्यात, अर्धी गुर्दी बाकी आहेत, तर ती पटापट करायची आहेत. तर मी तुम्हाला दाखवते आम्ही सकाळपासून काय काय केलं. आमच्या मावशीने अशी मस्तपैकी सकाळ सकाळी रांगोळी काढली आणि माझ्या गीता मावशी आणि मी मस्त ही चुन्याची आमच्याकडे पद्धत आहे की रांगोळी आम्ही काढतो ह्या चुन्याच्या ह्याने, बोटं वगैरे उठवायची. आणि हे फुगे वगैरे लावून घेत पटापट. तर ह्या वर्षी जाणार होते मी गावाला, कारण की पुढचं माझं 3rd इयर आहे. मला वाटलेलं की मला जायला नाही भेटणार, पण ह्या वर्षी पण आम्हाला सुट्टी नसल्यामुळे आणि आमच्या कॉलेजमध्ये डिफॉल्टर लागतं, तर त्यामुळे माझा प्लॅन कॅन्सल झाला. आणि आता मला इथूनच कॉलेजला येऊन जाऊन करायचं आहे. तर येस, आणि कुणाकुणाला सुट्ट्या आहेत कॉलेजला आणि कुणाकुणाला नाही आहेत मला नक्की कमेंटमध्ये एकदा सांगा. तर चला, मला पटकन आवरायचं, कारण की मामा वगैरे तिकडून निघालेत बाप्पा वगैरे घेऊन. आणि आम्हाला पण घरातलं आवरायचं. आता मावशीने वगैरे सगळं जेवण वगैरे तर आम्ही आवरून ठेवलं आहे, कारण आज आमच्याकडे जेवण असतं सगळ्यांना, म्हणजे प्रसाद म्हणून. तर चला, मला पटकन आवरायचं आणि मी तुम्हाला डायरेक्टली भेटते आवरल्यावर, ठीक आहे. हे गाईज, आता मी तुम्हाला बोलले होते की माझं आवरून झाल्यावरती वगैरे मी तुम्हाला परत भेटेल, पण आवरण्यासाठी तर आम्हाला टाईमच नाही भेटला आहे, कारण की आमच्या मामाने तिथून निघताना आम्हाला कॉलच नाही करून सांगितला की आम्ही निघालो वगैरे. तर आम्ही जसं होतं तसं पटापट फक्त ड्रेस वगैरे घातलं, बाकी काय नाही केलं सगळं. आणि ही माझी मावशी. तर आम्ही दोघी निघालो आहे. ते अर्ध्या वाटेत येणार, अर्ध्या वाटेत आम्ही त्यांना घ्यायला चाललो आहे. आणि दरवर्षी आमची छकुली वगैरे आणि आमचा बीज पण असतो, बट छकुली 12वीमुळे वगैरे ह्या वर्षी नाही आहे. तर छकुली व्हिडिओ बघितला असता आणि तुला खूप जास्त मिस करतो, ठीक आहे. तर येस, तुला काय बोलायचं, तुला काय वाटतं आज बाप्पाचं आगमन? माझ्या मावशीला कॅमेरा पुढं बोलायला वगैरे थोडंसं नाही जमत, ठीक आहे. मला जमतं म्हणा. जमतं म्हणजे मी खूप जास्त हे केलं तरी पण मला नाही होत जास्त. यार, मेकअप काहीच नाही केलं मी. किती हां, जे असेल ते. हां, तर ह्या वर्षी मी खूप जास्त ठरवलेलं की जसं बाकीच्या मुली करतात ना, की आता ट्रेंड चालू आहे की कुठला पण सण समारंभ असेल तर एक चांगला लुक करायचा, फोटोशूट हे आणि ते वगैरे. पण ह्यावेळेस मला चांगला मेकअप वगैरे करायचा होता, बिकॉज मी शिकली आता चांगलं करायला, नाही का. पण ठीक आहे, वेळ नाही भेटला आम्हाला, कारण मी बोलले होते की मी आज सकाळी लवकर उठणार आणि सगळं ठरवलेलं. पण सगळे उठले, त्याच्यानंतर पण मी उठली नव्हती. मी उठलेली 6 वाजता उठली, सगळे 4 वाजता उठलेले तेव्हा. तर चला, मी तुम्हाला डायरेक्टली भेटते. बाप्पा वगैरे भेटला, मामा वगैरे तिथे आम्हाला भेटल्यानंतर. तर हे आम्ही बॉम्ब वगैरे घेऊन चाललो आणि आरतीचं ताट भेटू.
सो हे गाईज, तर तुम्ही मगाशी बघितलंच असेल की आता आमच्या घरी आता बाप्पाचं आगमन झालंय. बाप्पा बसला इथे बघा पाठी. तर इतकं छान वाटतंय, एकदम घर मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतंय. आणि आम्ही मगाशी जेव्हा आलो होतो आणि ते ढोलवाले काका आले होते, तर त्यांनी ढोल वाजवल्यानंतर आमच्यासाठी त्यांनी 5-10 मिनिटं परत वाजवला. तर त्याची पण क्लिप मी तिथे ऍड करेन, तर ती पण बघा. आणि आता तर त्यांच्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि आता आम्ही मोदक बनवतोय. तर आमच्याकडचे मोदक असे असतात, काय बोलायचं तुला. तर आता आम्ही मोदक बनवतोय. तर आमच्याकडचे मोदक कसे असतात काळा वगैरे, तर ते पण तुम्हाला दाखवते. तर चला, पीठ वगैरे मिक्स करायचं चाललंय. आणि ही आमची मावशी, ती जोर लावून पूर्ण पीठ मिक्स करते. आणि तर हे बघा, हे आमचं सारण वगैरे आम्ही सकाळीच करून घेतलं, जेणेकरून आम्हाला म्हणजे पटकन सगळं करता येईल. आणि इथे माझी मावशी आहे. तर हे बघा, आणि आम्ही तुम्हाला दाखवू सुद्धा. माझ्या मावशीने मला कसे मोदक वगैरे बनवायला शिकवले. तर ठीक आहे. अरे बापरे, तूच शिकवलंयस ना मला मोदक बनवायला. आणि आता आमचं चाललंय पूजेचं थांब दाखव, कंठी वगैरे घालायची चालली. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, उंदीर मामा की जय. गाईज, आमचे पूर्ण मोदक वगैरे आता बनवून झालेत. मी उकडवून घेतलेत मोदक आणि अर्धे उकडवायचे बाकी आहेत आणि अर्धे उकडवायला ठेवलेत. तर पूर्ण झाल्यावरती मी तुम्हाला एक मोदकची पण झलक दाखवेल. तर या, आणि आता आम्ही बाकीचं काम आवरतोय, कारण की नंतर जेवणाचा वगैरे कार्यक्रम आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आय होप की तुम्हाला आवडेल. आणि आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका. तर स्टे ट्यून. फायनली आपले मोदक रेडी झालेले आहेत. हे बघा किती छान वाटतात. आणि आमच्या मावशीने देसी जुगाड लावून ते मोदक वगैरे त्याच्या पाकळ्या बिकळ्या बनवल्यात. तर या, आणि आता आम्ही मोदक वगैरे झालेत, जेवण वगैरे पण आमचं अर्ध झालंय, फक्त आमच्या पुऱ्या बाकी आहेत. आणि ते झाल्यानंतर मग आम्ही पटकन आरती वगैरे घेऊ आणि मग बाकी जेवणाचं वगैरे झालं. इथे आमची आचार्यन मावशी काम करते, पुऱ्या तळायचं. हाय, नाही मामा, ते अजून हे नाही झालं. आणि इथे आमचं चाललंय पुरांचं काम, पुऱ्या बनवायचं. तर या, आता आम्ही गणपतीला मोदक खात आहे. बघा आमचा मोदक कसा आहे. तर गाईज, अशा प्रकारे आमची घरातली पहिली आरती तर एकदम छान पार पडली. येस, तुम्ही पण या मोदक खायला. तर गणपती आहेत तोपर्यंत असेच नवीन नवीन ब्लॉग येत जातील. तर सबस्क्राईब करा आणि ब्लॉग नक्की बघा आणि लाईक वगैरे करा. तर येस, गणपती आहेत तोपर्यंत नवीन नवीन कंटेंट मी ठेवलेत माझ्या माइंडमध्ये, तर ते टाकेन मी. तर ते तर आता आम्ही चाललोय सगळ्यांना निमंत्रण द्यायला. ही प्रसाद आहे, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. अर्ध्या जणांना रात्रीच दिलाय आम्ही
आणि अर्ध्या जणांना आत्ता जायला चाललं. तर येस. आणि हा बघा, आरतीमध्ये ह्याचा खूप सपोर्ट होता आम्हाला. आमचा बाबू ढोलकी वाजवायला शिकला आणि शिकलेला नाही येतो, म्हणजे त्याला अशीच येते असं बोलत ना असंच. तर तरी पण छान ठोका वगैरे धरतो. तर आम्ही तुम्हाला एकदा त्याच्या ढोलकीची स्पेशली झलकसुद्धा देऊ, तर ती पण बघा ठीक आहे. आणि भजन वगैरे पण होणार आहेत, म्हणजे नेहमीच असतात भजन वगैरे. तर भजन वगैरे पण असतात आमच्या घरी. तर त्याचंसुद्धा एक ब्लॉग बनवेल मी, तर तो पण बघा ठीक आहे. आतमध्ये जेवायला बसलेत आणि आम्हाला असं झालंय की आम्हाला पण कधी भेटतं जेवायला, कारण खूप जास्त भूक लागली. हा बघा गुलाबजाम हावरा. मला नाही भूक लागली. तुम्ही जेवण बसलात ना? मी कधी जेवलोय? जेवणच बसलात. तुम्ही नाश्ता तरी केला, मी काय पण नाही केला. काय आता जेवण ना पोट बटर गाडी काय खाल्ली असेल ना? हा ते पण नाही. जास्त नाही खाल्लं, फक्त 5-6 खाल्लं. 5-6 म्हणजे कमी झाले का? 5-6 म्हणजे काय? फक्त 5-6 खाल्लं. मी अर्धा किलो आली. आत्ता वाजलं 6 आणि मी बोलत होते मागाशी की आम्ही जेवण झाल्यावरती वगैरे शूट करू, पण नंतर वगैरे सगळे पाहुणे वगैरे आले होते आणि देन मग सगळे बोलत वगैरे बसले होते. मी एक झोप वगैरे सगळं काढून उठले, तर त्याच्यामध्ये ते सगळं राहून गेलं. आणि मध्ये मध्ये केलं छोटं छोटं क्लिप, तर त्यासुद्धा टाकेन. आणि हे बघा, ही मावशी मार्केटमध्ये गेली होती, तर मार्केटमधून ही छोटीशी कंठी घेऊन आली आहे बाप्पासाठी म्हणजे जे घरातले देव आहेत त्यांच्यासाठी. अशा 3 आणल्यात, एक बाप्पाला घातले, एक आतमध्ये आणि एक स्वामींना आणले. तर मी तुम्हाला दाखवते बाप्पाचे. म्हणून आम्ही भजनसुद्धा करणार आहे, तर त्याच्यामध्ये आमच्या बाबूची तुम्हाला झलक दिसेलच ढोलकीची. तर कशी वाटते नक्की सांगा आम्हाला आणि स्टे ट्यून. पॉझिटिव्ह कमेंट द्या, म्हणजे मला पण खूप छान वाटेल. आणि हां, मला माहिती आहे माझ्या व्लॉगमध्ये म्हणजे एक व्लॉग आला तर दुसरा व्लॉग मी खूप दिवस लावते अपलोड करायला दुसरा व्लॉग, पण कॉलेजमधून येऊन सगळं सांभाळून तर होत नाही मला एवढं मॅनेज, कारण की एडिटिंगला वगैरे खूप दिवस लागतात. मला खालती कमेंट वगैरे पण आल्या होत्या फर्स्ट डे व्लॉग अँड नवीन व्लॉग कधी येणार आहे वगैरे, तर त्यासाठी खरंच सॉरी. मी ट्राय करेन की आत्तापासून कंटिन्यू जरी दररोज नाही झालं मला ब्लॉग टाकायला, तरी पण एक आठवड्यातून 1-2 ब्लॉग तरी मी अपलोड करतच जाईन. आणि आता वॉचिंग टाईम आणि आपले लाईक्स वगैरे खरंच खूप कमी झाले आहेत, तर प्लीज सपोर्ट करा. आणि हे बघा बाप्पा किती गोड दिसतोय. तर आज सकाळपासून इतकं छान वाटतं ना. काय करता? तरी त्यांचा धूप तयार करायला चालला आणि तुम्हाला गाणी ऐकू येत असतील ना. बाहेर मामा धूपची वगैरे तयारी करतात, कारण की आता आरती घ्यायची आहे आणि त्यासाठी धूपची वगैरे हे करतात. आणि आमचा हा बापू आरती होईल सगळे आल्यानंतर वगैरे, आणि त्याच्यानंतर आय थिंक भजन होईल. माहीत नाही, 50% गॅरंटी आहे भजन आज होण्याची, नाहीतर उद्या वगैरे पण होईल, कारण की आज खूप जास्त गोंधळ चालला आहे. तर त्यामुळे मला सांगायचं या सगळ्यांनी मोदक खायला. तर आत्ताच आमच्या बाप्पाची वगैरे आरती करून झाली आहे आणि सकाळी उकडीचे मोदक होते आणि आता मावा मोदक आहे, तर या सगळ्यांनी खायला. आणि आत्ताच आमची आरती वगैरे झाली आणि आरतीमध्ये आम्ही सनईचं सूर जे गाणं आहे तर ते पण ॲड केलं होतं आज. तर त्याचं आम्ही शूट तर नाही केलं आज, पण नेक्स्ट जो व्लॉग येईल त्याच्यामध्ये मी नक्की ते ॲड करेन, तर तो व्लॉग पण बघा. इथून पुढे जे व्लॉग्स येतील तर ते बघा आणि आय होप तुम्हाला सगळे आवडतील. आणि आता आम्ही घेतोय भजन, ठीक आहे. तर आता ही सगळी बसलेत भजनासाठी. आणि आमच्या याच्यामध्ये ऍड झाले सांग ना कोण? तर आमची सायरा मावशी. लास्ट इयर आम्ही जेव्हा केलं होतं भजन वगैरे, तर तेव्हा आम्हीच होतो आणि आमची छकुली, पियुष वगैरे आम्ही सगळे होतो. आणि ह्यावेळेस त्यांची कमी आहे, तर त्यांची कमी भरून काढायला आमची सायरा मावशी आली, ह्यावेळेस आम्हाला जॉईन झाल्या. तर भजन पण आम्ही तुम्हाला दाखवू, तर स्टे ट्यून. कोण बोलायला पाहिजे? सुपात्र ज्ञान
तया ठविता महापुण्य राशी जय जय राम जय जय यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी
भजन वगैरे झालेलं आहे आणि तुम्हाला भजन कसं वाटलं हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आज पहिलाच दिवस आहे बाप्पाचा आणि नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही करू तेव्हा आम्ही विचार केला की आम्ही लिस्ट काढू आणि काय बोलतात ते असं एकानंतर एकाचं बरोबर घेत जाऊ. सूर बरोबर थांबणार घेत नाही. जाऊ. हा, कारण की आज आम्ही डायरेक्टली घेतला. आम्हाला काहीच म्हणजे हे नव्हतं. सकाळी आम्ही काही तयारी पण प्रिपरेशन वगैरे काहीच केलं नव्हतं कशाचं. डायरेक्टली आलं घेतलं झालं वगैरे असं होतं आमचं. तर नेक्स्ट टाइम हा तरी पण छान झालं होतं कारण वर्षातून हे पहिलंच भजन होतं आमचं आजचं. तर कसं वाटतं हे नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूयात. आमच्या बाप्पाचं आगमन आणि बाकीचा पूर्ण दिवसातलं आमचं सगळं तर कसं वाटलं ते नक्की आम्हाला सांगा. तर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाकी ब्लॉग बघायचे असेल तर आत्ताच बेल आयकॉनवरती क्लिक करा. बाय.